बायको, अहो मी साबण लावलाय, जरा तुमच्या मजबूत हाताने चोळून देता का? नवरा, आलोच. बायको, अहो ह्या बादलीभर कपड्यांना साबण लावून ठेवलाय, नीट रगडून धुवा, मला स्वयंपाकाचं काम आहे, मी जाते. शेजारी नवीनच राहायला आलेली शेजारी आज घरी तक्रार घेऊन आली. तुमच्या पोरानं माझ्या पोराला मारलं. मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो, काय सांगताय, तुमचं लग्न झालंय? बस एवढ्यावरच शेजारणीने तिच्या पोराच्या पाठीत 2 फटके दिले. तूच कळ काढली असेल, म्हणाली. बायको, माझ्यासाठी वाघाची शिकार करा, मला वाघाचे कातडे आपल्या घरात लावायचे आहे. नवरा, अगं हे कसे शक्य आहे? दुसरे एखादे सोपे काम सांग. बायको, ठीक आहे, तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप मेसेज दाखवा. नवरा, वाघ साधा हवा की पांढरा? एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात. घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात. डाकू, म्हातारे तुझं नाव काय? म्हातारी, माझं नाव गंगूबाई. डाकू, मी तुला सोडून देतो, माझ्या आईचं नाव पण गंगूबाई होतं. डाकू, म्हातारे तुझं नाव काय? म्हातारा, माझं पण गाणबा आहे, पण मला लाडाने गंगूबाई म्हणतात. पत्नी, कुठं हात? पती, आठवतंय, गेल्या दिवाळीला आपण एका ज्वेलरीच्या दुकानात गेलो होतो आणि तुला त्या दुकानातला एक हार खूप आवडलाही होता. पत्नी, हो आठवतंय. पती, आणि त्यावेळी माझ्याजवळ पैसे नव्हते. पत्नी, हो तेही आठवतंय. पती, आणि मग मी तुला तेही म्हटलं होतं की हा हार एक दिवस मी तुला घेऊन देईन. पत्नी, हो अगदी स्पष्टपणे आठवतंय. पती, तर तेच सांगत होतो की त्या दुकानाच्या बाजूलाच असलेली कटिंग सलूनमध्ये हजामत करून घ्यायला बसलोय. घरी यायला थोडा उशीर होईल. एका महिलेला 3 जावई असतात. जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते. पहिल्या जावयाला घेऊन ती नदीत जाते आणि नदीमध्ये उडी मारते. पहिल्या जावयाने तिला वाचवले म्हणून सासूने त्याला मारुती कार घेऊन दिली. दुसऱ्या दिवशी सासू तलावाच्या ठिकाणी दुसऱ्या जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते. दुसऱ्या जावयाने तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली. 2 दिवसानंतर तिसऱ्या जावयासोबत सासूने तसेच केले. जावयाने विचार केला की मी आता त्याला सायकल मिळेल, आता मला वाचवायचं काय फायदा, आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो. परंतु पुढच्या दिवशी तिसऱ्या जावयाला मर्सिडीज कार मिळते. विचार करा, असं काय झालं रे? सासऱ्याने दिली. होऊ दे खरं. नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाल्यामुळे बायको कायमचं घर सोडून माहेरी निघून जाते. 4 दिवस होऊन बायकोचा काही पत्ता नाही. म्हणून न राहून नवरा तिला फोन करतो. जाऊ दे, माझं चुकलं, माफ कर मला, तू ये घरी. बायको, नाही, माझं हृदय तोडलंय तुम्ही, मी नाही येणार. नवरा, अगं घे जोडून आता आणि ये घरी. बायकोने विचारलं, तुमच्या जवळ 5 ग्लास आहे? नवरा, हो आहे. बायको, फेका जोरात तो ग्लास जमिनीवर. नवराने फेकला. बायको, आता त्या तुटलेल्या ग्लासाचे 1000 तुकडे पुन्हा जोडू शकाल? नवरा, नाही, कारण ग्लास फुटलाच नाही, स्टीलचा होता तो. बायको, तुम्ही म्हणजे ना, जाऊ द्या, या संध्याकाळी न्यायला.